नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. 10 दिवस आपण गणपती बाप्पांना आपल्या घरी आमंत्रित केले आहे. जर तुम्ही आमंत्रित केलंही नसेल, कोणी 1 दिवसासाठी केलं आहे, कोणी 5 दिवसासाठी, काही जणांकडे नसेलही गणपती, पण ह्या 10 दिवसात तुम्ही आणि तुमच्या मुलांनी एका विशिष्ट अशा मंत्राचा जप जर केला, सकाळी 108 वेळा आणि संध्याकाळी 108 वेळा, तर हा मंत्र सिद्ध होईल. तुमच्या मार्गात आलेले अडथळे दूर होतील. मुलांची स्मरणशक्ती चांगली होईल. तुम्हाला जर काही सुचत नसेल, पुढे काय करावं, निर्णय काय घ्यावा हे सुचत नसेल, तुम्ही अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नसेल, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, तर तुम्हाला वाटतं की मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी, आपल्या मार्गातील अडथळे दूर व्हावे, स्मरणशक्ती चांगली व्हावी, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर ह्या 10 दिवसात सकाळी 108 वेळा आणि संध्याकाळी 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जर तुम्ही जपला तर नक्कीच याचा एक तुम्हाला सुंदर असा चांगला दिव्य असा अनुभव येईल. या गणपतीचा पवित्र मंत्राचा अर्थ आहे जो मी आज तुम्हाला सांगते आहे. म्हणजे या पवित्र मंत्राने वाईट शक्ती आणि अडथळे तर दूर होतीलच, पण तो जप करण्याची पद्धत सकाळी 108 वेळा आणि संध्याकाळी 108 वेळा म्हणजे तो सिद्ध होईल. या मंत्रामध्ये आहे ओम. ओम हा ब्रह्मांडातून निर्माण झालेला पवित्र नाद आहे. नंतर या मंत्रामध्ये आहे गम. गम हे गणपतीचा बीजमंत्र आहे. गणपते नमो. गणपते म्हणजे गणपतीला संबोधित केलेले हे नाव आहे. नमो नमः म्हणजे मी तुम्हाला नमन करत आहे. हा मंत्र जपला तर गणपतीचा आशीर्वाद आणि त्याची ऊर्जा तुम्हाला मिळेल. तुमची स्मरणशक्ती चांगली होईल. तुमच्या मुलांचंही अभ्यासात लक्ष लागेल आणि जीवनामध्ये आलेले अडथळे दूर होतील. असे मानले जाते की मुलांनी गणपतीला या दिवसामध्ये म्हणजेच जर त्यांनी मनापासून गणपतीला बोलवलं तर नक्कीच गणपती त्यांच्या हाकेला धावून येतो. ओम गणपते नमो हा मंत्र सर्वात सोपा आणि खूप प्रभावी आहे. याचा फायदा असा आहे की हा मंत्र एक शक्तिशाली मंत्र आहे. गणेश पुराणामध्ये या मंत्राचा विशेष उल्लेख आहे. म्हणून हा मंत्र ह्या 10 दिवसात जर जपला तर तो नक्कीच सिद्ध होतो आणि भक्तांना यश मिळते, समृद्धी मिळते, मुलांची स्मरणशक्ती चांगली होते. म्हणून नक्कीच ह्या 10 दिवसामध्ये हा मंत्र जप करून तुम्ही याचा फायदा करून घ्या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा. आणि तुम्हाला जर नवीन अजून काही विषयाबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्कीच मेसेज करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.